संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण रोज नवीन वळण घेते। या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यात आले। आता फक्त कृष्णा आंधळे याचा शोध घ्यायचा आहे। आता हे सगळं जरी एकीकडे घडत असलं तरी रोज काही ना काही मोठे खुलासे होत असतात। सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे वाल्मिक कराडसाठी काम करतात असं म्हटलं जातं। त्यामुळे सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार का हे जेवढं पाहणं महत्त्वाचं असणार आहे तेवढंच दुसरीकडे आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी जी एसआयटी स्थापन केली आहे त्यावर प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एसआयटी मधले अधिकारी हे वाल्मिक कराडच्या जवळचे असा आरोप केलाय। अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनीही एसआयटी मधल्या अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड सोबत असलेला फोटो ट्विट केलाय। अंजली दमानिया यांनी एसआयटी मधल्या महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबत असलेला फोटो ट्विट करत एसआयटी निपक्ष चौकशी करणार का असा सवाल उपस्थित केलाय। यासोबत शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का, बीडचाच अधिकारी बीडच्याच बॉसची चौकशी करणार का असंही त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले। अंजली दमानिया यांनी अजून एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं, ते म्हणजे मनोज कुमार वाघे यांचं। हे सुद्धा वाल्मिक कराडच्या जवळचं असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। आता जे आरोप दमानिया यांनी केले, ज्या अधिकाऱ्यांचे फोटो त्यांनी ट्विट केले तेच फोटो जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट केलेत। हे दोन्ही अधिकारी वाल्मिक कराडच्या किती जवळचे आहेत हे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विट मध्ये सांगितले। एकूणच आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने जी टीम स्थापन केलेली आहे या एसआयटी मधले पोलीस अधिकारीच वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होणार का आणि आता जे हे आरोप होतात त्यावर सरकारचं काय प्रत्युत्तर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।